सुरुवातीला आपण जाणार आहोत मनोश्रीकडे। मनोश्री, आत्ताच आपण पाहिलेलं आहे गणपती बाप्पाची आरती केलेली आहे। एका दृष्टीने गणेशोत्सव आम्ही आता इथेच आमचा साजरा करणार अशा पद्धतीचं हे संपूर्ण वातावरण आपण पाहिलेलं आहे। काय नेमकं सध्या तिथे घडतंय? सध्या आपण बघतोय की श्री गणेशाची आरती तर पार पडलेली आहे। ज्या पद्धतीने आधीच सांगितलं गेलेलं होतं की छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि श्री गजाननाची मूर्ती ही या स्टेजवर असेल आणि त्या ठिकाणीच मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होईल। सध्या गर्दीचं नियंत्रण हे सर्वात मोठं आव्हान आहे मराठा समन्वयकांसमोरचं सुद्धा आणि मुंबई पोलिसांसमोरचं सुद्धा। मात्र ज्या पद्धतीने मनोज जरांगेंनी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने मुंबईकरांची अडचण होणार नाही, मुंबईकरांची कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे आंदोलन पुढे न्यायचं आहे। आणि अर्थातच हे आंदोलन आता एकदिवसीय नसणार हे निश्चित झालेलं आहे। कुठल्याही परिस्थितीने एकदिवसीय आंदोलन होणार नाही। मात्र जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथं हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच जर मागे आपण बघितलं तर भगवा झेंडा घेऊन, भगवा ध्वज हातात घेऊन अनेक मराठा आंदोलक हे आता मुंबईमध्ये प्रवेश करतातच झालेले आहेतच। मात्र त्यांना आवाहन केलं गेलेलं आहे की आपापल्या गाड्या आता वाहनतळावर नेऊन लावा। त्याच्यामुळे 2 तासांच्या आत मुंबई ही वाहतूक कोंडी मुक्त झाली पाहिजे। मुंबईकरांची जर सकाळी काही कोंडी झालेली असेल तर ती 2 तासांमध्ये सोडवा असे आदेशच मनोज जरांगेंनी दिले। त्याच्यामुळे हे भगवं वादळ आता जे आझाद मैदानात आलेलं आहे, हे आझाद मैदानातून आता भगवं वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर जाईल आणि त्याच्यानंतर गाड्या पार्क केल्यानंतर काही आंदोलक हे पुन्हा आझाद मैदानाकडे येतील। सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असे आदेश मनोज जरांगेंनी दिलेले आहेत। अशा सूचना दिलेल्या आहेत की रेल्वेचा वापर करा, बसचा वापर करा, इतर सार्वजनिक वाहनांचा वापर करा, मेट्रो, मोनो यांसारखी वाहनं वापरा आणि आझाद मैदानापर्यंत या। कुठल्याही परिस्थितीने मुंबईकरांची कोंडी करू नका, मुंबईकरांना अडचणीत आणू नका। मुंबईमध्ये जो गणेशोत्सव आहे त्या पद्धतीने मुंबईकरांची कोणती अडचण होऊ नये याकरता आता पुन्हा एकदा जे आंदोलक आहेत ते आझाद मैदानात येतील आणि आझाद मैदानात आल्यानंतर आंदोलक हे मनोज जरांगे यांच्या सूचनांचं पालन करतील अशा पद्धतीचं आवाहन मनोज जरांगेंनी केलेलं आहे। अगदी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात पाटील आझाद मैदानाच्या बाहेर आहे। कृष्णात तिथली काय सध्याची दृश्य आहेत त्याबद्दलची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा। माझा कॅमेरा मागे तुम्ही थोडं बाजूला झाला। आंदोलन आझाद मैदानात सुरू असलं तरी आझाद मैदानापेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी ही मराठा बांधवांची ही आझाद मैदानाच्या बाहेर झालेली पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे मराठा बांधव एकत्र आलेल्या पाहिजे। ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी मोठा जल्लोष करत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी हे सर्व राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत आणि संपूर्ण परिसरामधले हे दृश्य देखील दाखवतो। हे केवळ इथलंच दृश्य नाही तर मागे देखील दृश्य आहे ज्या ठिकाणी सर्वत्र संपूर्ण रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे आणि या सर्व रस्त्यावर आजूबाजूच्या आझाद मैदानाच्या सर्व रस्त्यावर अशा प्रकारचं चित्र हे तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं मराठा बांधव यांनी प्रचंड मोठी अशी गर्दी तर आपण ही दृश्य पाहतोय। उपोषण सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या मैदानामध्ये गर्दी आहे आणि तितकीच गर्दी मैदानात बाहेर सुद्धा आहे। संपूर्ण रस्त्यावर मराठा बांधव एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण बाहेर आहात, तिथे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटलेला आहे। तिथले सध्या मराठा बांधव आणि त्यांची काय नेमकी सोय करण्यात आलेली आहे? मुंबईमध्ये दाखल झाले ट्रक अक्षरशः गेट आहे या गेटच्या बाहेर आंदोलन बाहेर बसत हे आपण पाहू शकतो। कारण
तर आमचे प्रतिनिधी हे सर्वत्र उपलब्ध आहेत आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी हे प्रतिनिधी आहेत, मात्र जिथे जाईल नजर तिथे आपल्याला मराठा बांधव एकवटलेले दिसत आहेत. ही दृश्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जवळची आहे. तिथे मोठ्या संख्येनं मराठा बांधव आहेत आणि त्याचबरोबर आझाद मैदानाबाहेर सुद्धा ठिकठिकाणी मराठा बांधव आपल्याला दिसत आहेत. काही मराठा बांधव त्या रस्त्यांवरच बसलेले आहेत. त्यांनी रस्त्यामध्येच ठिय्या सुद्धा मांडलेला आहे. डोक्यावर त्यांच्या भगव्या टोप्या आहेत आणि हे सगळे मराठा बांधव इथे बसलेले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.